आज या ठिकाणी आपण चवळीची एकदम चटपटीत अशी झटपट होणारी उसळ बनवणार आहोत। त्यासाठी एक वाटी चवळी स्वच्छ निवडून घेतली। त्यानंतर एका कुकरच्या भांड्यामध्ये घ्यायची, स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। चवळी शिजायला घालतच असताना चवीपुरतं मीठ घालायचं। 3 ते 4 शिट्ट्या काढल्यानंतर इथे चवळी एकदम गरगरीत शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। यानंतर इथे आपण फोडणी करतो, त्यासाठी जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढईमध्ये 3 ते 4 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झाले की यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा घालून छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं। आता या कांद्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची। हळद घातल्यानंतर टोमॅटो घालायचा आहे, छान परतून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिट वाफ बसू द्यायची आहे। यानंतर यामध्ये चिमटभर हिंग, लाल तिखट घालायचं, पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे। आता हे छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये शिजलेली जी चवळी आहे ती पूर्णपणे यामध्ये घालून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये अर्धा पेला गरम पाणी घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि 5 ते 7 मिनिट छान उकळी आल्यानंतर इथे मस्त अशी आपली चवळीची उसळ तयार झालेली आहे।